नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, नक्कीच आज आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादश हिंदकेसरी बकासूर फायनलसाठी पात्र झालेला आहे. भावांनो, आज देखील नवीन चेहरा घेतला, तो म्हणजेच भावांनो गणराज आणि आपला सर्वांचा लाडका या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रातला देव रुस्तम व द्वादश हिंदकेसरी बकासूर नक्कीच भावांनो सेमी पास झालेले आहेत. आज नवीन चेहरा आणि आज नवीन चेहऱ्यासोबत सेमी पास केलेल्या बकासूरने जेव्हा बकासूरवर टीका होता तेव्हा तो उत्तर देण्यासाठी सज्ज होत असतो. असा बकासूर मागील मैदानामध्ये 2 नंबर आणि आज पुन्हा एकदा वेताळ केसरी मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झाला आहे बकासूर. नक्कीच भावांनो, आज बकासूरच्या गाडीला चांगला स्पीड लागला. बकासूर आज चांगल्या स्पीडने पळाला, कारण त्याला 7 मोळाची भेटली, तो म्हणजेच गणराज. भावांनो, तुफान स्पीड आहे या बैलाला देखील आणि चांगला पळतो. सेमी देखील लढत बघायला मिळाली सेमीला, परंतु शेवटच्या क्षणाला निकालाचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं असा बकासूरने निकाल घेतला आणि भावांनो गाडी फायनलसाठी पात्र केलेलं आहे. तर नक्कीच भावांनो, आजच्या मैदानामध्ये जे सेमी पास झालेत त्यांना सर्वांना फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद भावांनो.